शकत. त्यासाठी ते आपल्याला ॲडव्हान्स टूल्स पाहिजे, जसे क्रेडिट्स डॉलर्समध्ये ते नाही येऊ शकत. काही कामाचं नाही. अवतारच आहे क्विंग पण. त्याचे API फेच करतो. खूप मोठी प्रोसेस आहे ती. तेवढी कमिटमेंट करायचीच नाही मग समोर त्यांना. नाही, पप्पांनी मला सांगितलं, म्हणजे पप्पांचे मित्रच आहे ना, तर पप्पा म्हणले, मी केलं पप्पांसाठी, म्हणजे पप्पा पण कन्स्ट्रक्शनचे होते. मग त्यांचे ते मित्र म्हणले मी केलं साधा. पप्पा म्हणले की त्या तसं बघणार जमतंय का. तो एक तुम्हाला जर स्टार्टअप सुरू करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती सध्याची. मग ते मला तिथंच घरी असंच बसलेले असते ना, मग त्यांना एक व्हिडिओ टाकलेला, पप्पांना पण करून दिला. आमच्या इथे समोर एक व्यक्ती आहे, 70 वय त्याचा, त्याने सुरू केला बिझनेस हा. 3 गाळे घेतले, 20 लोकांची AI टीम हायर केली आहे, फुल फ्लेज्ड डिजिटल मार्केटिंग, AI पॉवर्ड सगळी. तेच नाही ते सर, तुम्ही त्यांना तुम्हाला ते नाव तुम्ही ऐकलं, लातूर पॅटर्न ऐकलंय का तुम्ही? त्याचे हेड हो, ते आलेत तिकडे, दत्तात्रय सर. हो, तो एकदम बेस्ट बिझनेस आहे आता, जर ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, शून्यापासून ज्यांना करायचं, 0 इन्व्हेस्टमेंट. भविष्यात पण असे भरपूर ऑपॉर्च्युनिटी जनरेट होणार किंवा ठीक आहे, जॉब नाही किंवा झाला संपलं, तेच मी काही स्टार्टअप करतो, एक लॅपटॉप इलॉन मस्क पण म्हणतो माझ्याकडे पैशाचं काय चालेल, एक लॅपटॉप द्या, इंटरनेट द्या, एक रूम दिला त्यांनी, क्वालिटी बघा ना किती खराब आहे. तो हे आलाय ना, लँडस्केप आलाय, लँडस्केप आल्यावर क्वालिटी खराब होते. तो नाही देत तो हा पोर्ट्रेटमध्ये. मी हा जेमिनाईवर नाही घेतला. हा पोर्ट्रेटवर नाही येईल की, का नाही येणार? तिथे ऑप्शन येतो ना पोर्ट्रेटचा, आणि तो जो त्यांनी हा केला, तुम्ही ओपन करा. मी काय पण कॉल केलेला देविकाला, तिने मला एक सांगितली टूल, पण तिने काय नाही. कुठे गेला तुमचं ते? हां, तुमचे ते क्रेडिट संपून जातील ना एवढे. किती राहिले क्रेडिट? परत टॉपअप केलं का? हा मी जेमिनाईवर नाही केला नुसता. नाही ना, पण हे बॅक एक सेकंड, हा व्हिडिओ इथे होता. हे काय? तिने मला देविका काल बोलली की इथून स्टार्ट कर आणि न्यू मध्ये कर. हो ना, मग न्यू मध्येच करा ना. न्यू तुम्हाला ऑप्शन काय येत नाही आहे. हे बघा ना, इथे येतो की पोर्ट्रेट, एक आहे व्हिडिओ फ्रेम. तो जेमिनाई नाही का आपला नॉर्मल जेमिनाई, हां हां, त्याच्याकडूनच घेतलं मी. आणि हा दिला त्याने व्हिडिओ, पण ह्याच्यात आता आपला रिअल इमेजेस नाही दिसत. पण सर करतात ना लोक. त्याला प्रॉम्प्ट खूप कॉन्शियस लागतात. हे जसे व्हिडिओज आहेत ना, ह्याच म्हणजे याची प्राईस बाहेर खूप चालू आहे. तर सध्या कॉम्पिटिशन आहे, जो या कमीमध्ये देईल त्याला बल्कमध्ये व्हिडिओज येतील. कारण की मग किती 20,000 रुपयाला मॉडेल येते. कशासाठी? हे सगळं काम वगैरे, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करून सगळं तुमचे व्हिडिओज देईल बनवून तुम्हाला. एक मॉडेल येईल, सांगेल इथे या दुकानात हे मिळतं ते मिळतं, आणि इथे 2,000 रुपयात तीच व्हिडिओ तुम्हाला बनवून मिळते AI जनरेटेड. 18,000 रुपये वाचले. का लोक नाही करणार? आणि मी पप्पांसाठी पूर्ण करून दिलेली, तर त्याला मी ते ग्राउंड असतं आपलं सर्कल, तर त्याला मी पूर्ण ChatGPT ला फोटोज टाकले, असे असे फ्लॅटचं आहे, तर त्याने पूर्ण तसंच करून दिलं मला एक व्हिडिओ ऑलमोस्ट. त्याला म्हणजे रेफरन्ससाठी मी फोटो टाकले. असं वाटतं शेवटचं. म्हणजे एवढं नाही, पण बऱ्यापैकी ऑलमोस्ट सेम आलंय. हां, त्यांच्यात काय, ते लोक पण कुठली शॉपची जर काय पब्लिसिटी वगैरे करायची असेल तर सगळं
हो ना, मग आता सध्या असे खूप पडलेत. आता याचा गव्हर्नमेंट टेंडर पण आलंय झेडपीच्या स्कूलसाठी. त्यांना पाहिजेल कंटेंट. अशा बऱ्याच कंपन्या उचलत आहेत ते. मला या जॉबसाठी जजने 30,000 रुपयाचं बजेट सांगितलं पर मंथचं. कशाला आहे व्हिडिओजचं? रेस करायसाठी. ते हे म्हणतात शॉपला आहे ना. हां. नमस्कार. आकाशगंगा बी बिल्डिंग मांडवगड. सेम अशी बिल्डिंग आहे का? अशी नाही ऑलमोस्ट तशीच आहे कलर वगैरे हे सगळे. प्रशस्त फ्लॅट्स उपलब्ध आहेत. मोठा हॉल, भरपूर प्रकाश आणि आरामदायी स्पेस. प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा पण. विथ इलेक्ट्रिकल चार्जिंग पॉइंटचीही सोय उपलब्ध आहे. हा गार्डन आणि पूर्ण walking सेम area गार्डन दिला त्यांनी. सकाळच्या व्यायामासाठी आणि मुलांच्या खेळासाठी उत्तम. पूर्ण सीसीटीव्ही सुरक्षा हे आणि पण almost security same आहे. room ची सुविधा. हे नाही हे व्हिडिओ पाठवा मला. Backup आणि जमली तर. solar water heating. अशा जवळपास आम्ही किती आत्तापर्यंत झाल्यात 100 एक व्हिडिओ बनवून झाला. आणि सर हां हे तुम्ही पार्ट टाइम पण करू शकता म्हणजे शनिवार रविवारी थोडे हां. video बनवले की असंच करते ना मी. पप्पांच्या मित्रांना message. ते मामा वगैरे असतात ते म्हणजे दीदी तो हा जेमिनाने पण ह्याने पण विवोच यूज केला म्हणजे फ्लोनेच दिलं सर. हां पण मग मी तिकडे फ्लोला तीच कमांड टाकते तर तो देत नाहीये. ते थोडी दे. तर याची अजून एक की लिगल म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बनवले की हम्म. त्याला आवाज किंवा प्लेन हां कॉपीराइट्स हो. नाही ना, गुगल लॅब्सला कॉपीराईट्स येत नाही. याला नाही येत इश्यू. याला कॉपीराईटचा इश्यू नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही जर कोणाचा फेस वगैरे वापरलाय आणि नेमकं गुगल फ्लो ते अलाउच करत नाही की तुम्ही हे फेस वापरून दुसऱ्या कोणाचा किंवा या मूवीची ही म्युझिक वापरून तुम्ही करू शकता. हां, मग काही ते ते कॉपीराईट्स नव्हतं. येतच नाही. त्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून तो एक टूल मस्त आहे कुठलं गुगलचं गुगल लॅब्सचा. हो. मी असे इश्यू येतात आपल्या लोकांना. नाही तर मग ते प्रॉब्लेम. त्याच्यापेक्षा एक आपला स्वतःचा ऑटोमेशन टूल बनवायचा. 3-4 हां. ठिकाणून API फेच करायचे. बरोबर. टोकनचा प्रॉब्लेमच राहत नाही. मग फक्त API ला भरायचा पैसे. पण मज्जा येते सर हे करायला मला तरी. आता होती की प्रॉम्प्टिंगची मी टाकत राहतो. मी केलं सर अप्लाय. कुठे? ते तुम्ही टाकले लिंक्डइन वरून हैदराबादला ते फॉर्म केले. हां असेच काहीतरी कामं असतील त्यांचं. आता सध्या असे कामं खूप येतील. सर माझी फ्रेंड इक्विफॅक्सला जॉईन हम्म. झाली ना म्हणजे कॉलेजमधनं प्लेस. हम्म. तर त्यांची ती USC ची टीम आलेली मीटिंग करायला. तर ते म्हणले विदिन 10 years सगळं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगवर चालणार आहे. हां. सगळं. म्हणून तेच तर सांगतो. 2 लोकांचं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरलाच बोललेलं 2 लोक आहे ज्यांचा जॉब जाणार नाही. पहिले तर ज्यांना AI बनवता येते आणि दुसरं ज्यांना AI चालवता येते ते सिक्युअर राहतील. चला प्रोजेक्ट्स केले का मग? चार्जर आहे का? हा मग सी टाईप प्रोजेक्ट. हां सर ते फीचर्स स्केलिंगमध्ये याचा प्रॉब्लेम होतो. का बरं? काय काय यूज करायचं? काय यूज केलं फीचर स्केलिंगमध्ये? कुठली मेथड यूज केली पण स्केलिंगमध्ये? स्टँडर्ड स्केलर की वन हॉट स्केलर? सॉरी स्टँडर्ड स्केलर की मिन मॅक्स स्केलर? दोन्ही पण केलं मला. लिनियर रिग्रेशनचं नाही केलं. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर त्याच्या आधी काय काय केलं? सर. एन्कोडिंग कुठली वापरली? केलं का सिद्धी प्रोजेक्ट? काय केलं तुम्ही माझं features केले म्हणजे त्याच्या आधी? काय पाहणार आणि ते तर ते डेटा ॲनालिटिक्समध्ये पण झाले होते. app थोडं दिवस नाही काय बोलला? काय नाही बोलला? EDA व्हिज्युअलायझेशन. फीचर्स केलं. एन्कोडिंग एन्कोडिंग्स एन्कोडिंग काय काय केलं? का बरं?
कॉलेजला हाच प्रोजेक्ट द्यायचा ना. हां काय लागत होतं? हो ना? हम्म. ते काय करतं? हं. म्हणजे काय टाकायचं? रेझ्युमे टाकायचा. म्हणजे सपोज मला इथे कॅपजेमिनीमध्ये लागायचं आहे. तुम्हाला एखादा आला म्हणजे जो टाकतो ना मला लिंक्डइन वरती तर आपल्याला पोझिशन वगैरे तर अगोदर समजते ना म्हणजे डिस्क्रिप्शन वगैरे तर आपलं जॉब डिस्क्रिप्शन थोडंफार टाकायचं लँग्वेज वगैरे त्यांना जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते त्याच्यानंतर कशावरती टाकायचं? तुमच्या त्या टूलवर हां टूलवर रेझ्युमे टाकायचा आणि जॉब डिस्क्रिप्शन टाकायचं थोडं आणि पोझिशनला एक सेपरेट आहे ते पोझिशन वगैरे टाकायची त्याच्यानंतर ते आपल्याला प्रेडिक्ट करतं क्वेश्चन्स बिहेवियरल त्याच्यानंतर टेक्निकल वगैरे सगळे असे पार्ट्समध्ये कोणी बनवला? तुमचं काम काय होतं? नेक्स्ट स्लाइड. काय वापरलं? नाही भारी आहे मग. काय वापरलं असं? आपलं हेच पायथॉन वगैरे फ्रेमवर्कवर जास्त त्याचं म्हणजे मग बेसिक back- पायथॉन थोडंसं यूज केलेलं आहे फक्त बेसिक पायथॉन मग हे बॅकएंड काय फक्त डायरेक्ट API घेतलं का कुठलं? नाही मग बॅकएंड कसं बनवलं? फ्रेमवर्क असं नाही विचारत जावं. तुमच्या इंटरेस्टचं काम आहे ते. म्हणजे तुम्ही जे शिकताय त्याचं काम आहे असं. API घेऊन करायचं म्हणजे चलो. API म्हणजे ऑलरेडी कोणी बनवला असेल तो हा दे मला थोडं मला वाटलं वापरायला. तुम्ही असं म्हणतात आहे की तुम्ही बाय केलं काय नाही नाही बाय नाही. API नाही तसं बाय करून नसतं करत एखाद्याला API समजलं ना असं समजून घ्यायचं. एखाद्याने काहीतरी बनवलंय ती concept ते मला फक्त वापरायला दे तू माझ्या प्रोजेक्ट पुरतं. मग कसं वापरणार? मग ते लिंक हां, करणार मी. तसंच use होईल. API लिंक करणार त्याचा. चलो. लिनियर रिग्रेशन आपण एक सुरू करू. त्याच्या आधी तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनचा डिफरन्स सांगितला होता ना. काय होता? काय एक्झाम्पल रिग्रेशनचा? नेक्स्ट मंथचे सेल्स चे सेल्स किती असतील म्हणजे मग रिग्रेशन काय आहे? रिग्रेशन इज यूज्ड व्हेन द टार्गेट इज कंटिन्युअस व्हॅल्यू. म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या डेटामध्येच आपण सुपरवाइज लर्निंग करतोय म्हणून मग काय तुमच्या डेटामध्येच तो तुमचा प्रेझेंट डेटा आहे त्याच्यामध्ये टार्गेट व्हॅल्यू असेल. तुम्हाला काय प्रेडिक्ट करायचे त्याची ऑलरेडी तुमच्याकडे 5 डेटामध्ये ते असेल. तुम्हाला जर पुढच्या 3 महिन्याचा सेल्स प्रेडिक्ट करायचे आहेत तुमच्याकडे ह्या 3 महिन्याचे सेल्स असतील करेक्ट. तर ती तुमची टार्गेट व्हॅल्यू झाली. तर ती कंटिन्युअस असेल ना. ही कंटिन्युअस असते सेल्स. येस नो आहे का? हे प्रेडिक्ट करायचं की हा प्रोडक्ट विकू जाऊ शकतो का नाही हे प्रेडिक्ट करायचं का नाही. सेल्स प्रेडिक्ट करायचं आहे तर ते काय होईल तुमचं रिग्रेशन. ठीक आहे. प्रेडिक्टिंग प्राइसेस सॅलरीज टेम्परेचर स्टॉक्स हे सगळं कशामध्ये येतं? रिग्रेशन. आणि बाकीच कशामध्ये येतं? क्लासिफिकेशन. 80% ऑफ मशीन लर्निंग इथेच संपते 2 गोष्टींवर रिग्रेशन क्लासिफिकेशन. आता सिच्युएशननुसार आपल्याला वेगळे अल्गोरिदम्स इथे वापरायचे आहेत. आता ते तुम्हाला सांगून पण देतो. मोजून 2 ते 3 अल्गोरिदम्सच आहेत जे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तिथे वापराल किंवा इंडस्ट्रीमध्ये म्हणण्यापेक्षा जे तुम्हाला ज्याच्यावरती क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. जर चांगली कंपनी असेल तर विचारतील. असं छोटे मोठे असतील ना
ज्यांनी लिहिलं आहे की यू शुड नो AIML, तर ते विचारणार पण नाही, तर आपण त्या डेप्थमध्ये जाऊन बघणार. हे इझी तर तुम्हाला पहिला क्वेश्चनच राहील, डिफरन्स बिटवीन रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन. जर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं असेल की AIML नॉलेज इज मस्ट, तर हा क्वेश्चन असेलच. ठीक आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे रिग्रेशनची डेफिनेशन, क्लासिफिकेशनची डेफिनेशन, रिग्रेशनसाठी कुठले अल्गोरिदम्स लागतात, क्लासिफिकेशनसाठी कुठले अल्गोरिदम्स लागतात, रिग्रेशनचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक, हे डिफरन्स आहे. व्हॉट इज रिग्रेशन, क्लासिफिकेशन. सेकंड पॉईंट काय लिहिणार तुम्ही, कुठले अल्गोरिदम्स आहेत रिग्रेशनसाठी, क्लासिफिकेशनसाठी. तिसरं काय लिहिणार, मॅट्रिक्स, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. सांगतो काय आहे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. ठीक आहे. चौथं काय, एक्झाम्पल. अशा 4 पॉईंट्समध्ये तुम्ही आन्सर केलं पाहिजे इंटरव्ह्यूअरला. कळलं. फक्त हेच नाही की रिग्रेशन, प्रेडिक्ट, कंटिन्युअस, क्लासिफिकेशन हे देतं, नाही, दोघांचं प्रॉपर एक सांगा. आणि 5वा पॉईंट की तुम्ही ॲड करून देऊ शकता की बोथ आर सुपरवाइज लर्निंग, दॅट्स वाय दे हॅव टार्गेट व्हेरिएबल. कळलं का. रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन कसं, माइंड मॅप. मशीन लर्निंगमध्ये 4 टाईप्स, सुपरवाइज, अनसुपरवाइज, सेमी सुपरवाइज, रिइन्फोर्समेंट लर्निंग. तर प्रत्येकाबद्दल आपण सगळं थोडं लिहिलं होतं त्या दिवशी, आय होप, हे ना. त्यामध्ये मग मी सांगितलं की आपण सुपरवाइज लर्निंग सुरू करणार. सुपरवाइज लर्निंगचे 2 पार्ट्स येतात. कुठले, रिग्रेशन, क्लासिफिकेशन. आता आपण त्याचे पॉईंट्स लिहिले. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आज बघणार रिग्रेशन काय आहे. ठीक आहे. एक वर्कफ्लो बघून घेऊ, फक्त एक सेकंड, थांबा 1 मिनिट. त्या दिवशी बघितलं होतं ना आपण, काहीतरी प्रेडिक्ट केलं होतं. कसं लिहिता, बाय द वे टेल मी, आठवतं का कोणाला कोड किंवा एक स्ट्रक्चर काय. सगळ्यात पहिले इम्पोर्ट वगैरे केलं, त्यानंतर डेटा स्प्लिट करायचं. कशामध्ये, एक्समध्ये काय राहतं, वायमध्ये टार्गेट. त्याच्यानंतर फिट करतात, स्प्लिट केल्यानंतर फिट करतात, एक्सला ट्रेन करतात, वायला पण ट्रेन करतात, नंतर मग एक्सला प्रेडिक्ट करतात. स्प्लिट, फिट, प्रेडिक्ट लिहून दिलं होतं मी टेक्निक. बस त्याच्यावरती पूर्ण कोड तुमचे झाले असं समजा. ठीक आहे. हां, आता लगेच कन्फ्यूज नका होऊ, मग सर ते फीचर स्केलिंग वगैरे ते कधी करायचं, काय करायचं. हे आपण मॉडेल बनवतोय, हे सगळं झालं आहे मागे, तरच आपण मॉडेल बनवू शकतो. करेक्ट. हे जे स्प्लिट फिट आहे टेक्निकली, हे जे आहे ना सगळं, कॉलम ट्रान्सफॉर्मर काय, स्टँडर्ड आणि वन हॉट एन्कोडिंग कॉलम ट्रान्सफॉर्मर मॅट्रिक्स म्हणतोय मी. काय करतं, टेबल एन्कोडिंग आणि फीचर ऑटोमेट्स सायमल्टेनियसली. विसरले लगेच. कॉलम ट्रान्सफॉर्मर तुमच्या मल्टिपल पाईपलाईन्सला सोबत कम्प्यूट करतात. काय फीचर स्केलिंग झालं, लेबल एन्कोडिंग झालं, तर या सगळ्यांना तुम्हाला सोबत ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मर वापरता. नंतर तिथे विसरले. पाईपलाईन येते, प्री प्रोसेसिंग, हां. मॉडेल त्याला आपण व्हिज्युअलाइज करून पण बघितलं होतं ना. बघितलं होतं, व्हिज्युअलाइज केलं होतं आपण. व्हिज्युअलाइज म्हणजे काय, पॉइंट्स कुठे येतात, काय येतात बघितले होते. बघितलेली सर, ती लिनियरचं एक्झाम्पल. एक सेकंड. अरे हां.
ठीक आहे, थोडं पहिले लिहून घ्या. कनेक्ट टू पर्यंत नोट शोधतो मी. थिअरी तुम्हाला मिळून जाईल. हे थिअरी लिहित बसायची का? तुम्हाला मिळून जाईल थिअरी ऑनलाईन. काय करायचं? लिनियर रिग्रेशन म्हणजे मला काही नाही, मी देऊ. हां, ते सिम्पल आहे, ते काही नाही, फक्त एवढं एकदा लिहित बसायची गरज नाही. एक काम करू आपण, कनेक्ट करता का? किंवा मग तुम्हाला इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सशी तर लिहावंच लागणार आहे आज, ते तर कंपल्सरी. चला पहिले ते लिहून घ्या. चलो, त्या दिवशी आपण कुठपर्यंत गेलो होतो लास्ट लेक्चरला? सगळ्यात पहिले प्रेडिक्ट करून बघितलं आपण काय, किती आवर्स अभ्यास केला तर लाईक किती मार्क्स पडतील, करेक्ट? ते केलं होतं. आता आपण बघणार की व्हॉट इज ते कुठला अल्गोरिदम वापरला होता त्याला? लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन इज अ मशीन लर्निंग अल्गोरिदम यूज टू प्रेडिक्ट कंटिन्युअस व्हॅल्यू. ठीक आहे. लिनियर रिग्रेशन कुठला इक्वेशन वापरतो? स्ट्रेट लाईनचा. काय इक्वेशन आहे मग लिनियर रिग्रेशनचा? y इज इक्वल्स टू mx प्लस सी, हां सी बी व्हॉट्सएवर. ठीक आहे. तर त्यातला जो x ते फीचर्स, y अगेन टार्गेट. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे जातो शिकायला की व्हॉट इज इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. काय? इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सची एक कन्सेप्ट शिकून घ्या की इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स नक्की आहे काय. ठीक आहे. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजे काय की तुम्ही आत्तापर्यंत जेवढा कोड केला आहे, तुम्ही जे पण आपलं मॉडेल बनवलं आहे, ते कितपत तुमचं करेक्ट प्रेडिक्शन्स देत आहे त्याला चेक करणं. दॅट इज नथिंग बट मीन्स इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. लाईक हाऊ मच करेक्ट युअर मॉडेल इज प्रेडिक्टिंग, हे तुम्हाला कोण सांगतं? इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले येतं MAE, मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर काय? टाईप नाही त्याचं. मीन ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे. मीन ॲब्सोल्यूट एररचं कसं असतं? लाईक ते काय सांगतो, ऑन ॲव्हरेज हाऊ मच इज माय प्रेडिक्शन रॉंग. ते सोडा. त्याच्यापेक्षा एक सिम्पल एक गोष्ट लक्षात घ्या. मीन ॲब्सोल्यूट एरर कसं करतं? जर तुमची व्हॅल्यू 1000 आली आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे. लेट्स से 1000 म्हणण्यापेक्षा आपण त्या दिवशी काय, मेन प्रेडिक्शन्स तुमचा 100 आहे. ठीक आहे. बट तुमचं मीन ॲब्सोल्यूट एरर 20 आलं आहे. किती आलं आहे? 20. तर म्हणजेच काय, एक तर तुमचं प्रेडिक्शन +20 दाखवत असेल किंवा -20 दाखवत असेल. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची सेल, लेट्स से TV ची सेल तुम्ही 3 महिन्यानंतरची बघितली, किती आली होती? 100 रुपीज. समजून घ्या. ठीक आहे. बट तुमच्या मॉडेलचा मीन ॲब्सोल्यूट एरर किती आला आहे? 20. 20 म्हणजे काय, एक तर ह्या TV ची सेल 120 असेल किंवा
80 असेल. कळतंय का? 20 प्लस 20 मायनस. कारण का बरं? मीन ॲब्सोल्यूट किती आला होता? मीन ॲब्सोल्यूट एरर किती आला होता? 20. कळलं का काय करतं मीन ॲब्सोल्यूट एरर? आला तर कसं समजायचं त्याला? हे थेअरीमध्ये तुम्हाला काही मिळेल पेक्षा त्याची थेअरी जर बघितली ना, मी पण लिहिलं नाही आहे, पहिलंच लिहिलं आपण. कॉमन मीन ॲब्सोल्यूट एरर इन डेटा. See, popular metric used to evaluate regression models in machine learning by calculating the average absolute difference between predicted and actual value. Theory आहे ही. बट हे तुम्हाला इंटरप्रेट कसं कराल हे समजलं ना का नाही? इंटरप्रेट कसं कराल हे? इट डायरेक्टली मेजर्स एरर मॅग्निट्यूड इन द सेम युनिट. सोडा. इंटरप्रिटेशन कळलं का नाही? कसं? ठीक आहे. कळली पहिली कुठली आहे? ते प्रेडिक्ट व्हॅल्यूमधनं मायनस करतं ना, आता प्लस करतं. हां, ते म्हणजे तुम्ही एकदा टाकलं ना मीन ॲब्सोल्यूट एरर, ते तुम्हाला येऊन जाईल खाली एक व्हॅल्यू येईल. ठीक आहे. बॅकएंडला ते काय करतं आहे त्याला आपल्याशी काही घेणं नाही. आपण जसं मॉडेल ट्रेन केलं तसं येऊन जाईल. ठीक आहे. दुसरं येतं मीन स्क्वेअर एरर. ठीक आहे. हे काय करतं? इट स्क्वेअर्स द एरर बिफोर ॲव्हरेजिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा एरर जर 10 आहे तर तो 100 दाखवतो. त्याला पेनल्टी टर्म लागते, पनिशमेंट्स देतो तो. ठीक आहे. इफ युअर एरर इज 10 इट विल शो 100. नंतर येतं रूट मीन स्क्वेअर एरर. थर्ड. बॅड आहे ना मॉडेलसाठी खूप जास्त. ॲव्हरेज एरर बट इन ओरिजिनल युनिट्स. स्क्वेअर रूट येतो मीन स्क्वेअर एररचा. ॲव्हरेज एरर देतो तो बट ओरिजिनल जे युनिट्स आहे त्याच्यामध्ये. लास्ट आहे R2 स्क्वेअर किंवा त्याला R स्क्वेअर पण म्हणतात. R2 स्क्वेअर. किंवा R2 स्कोर असं पण म्हणतात काही बुक्समध्ये. R2 स्कोर नंतर मग R स्क्वेअर. ठीक आहे. R2 स्कोर किंवा R स्क्वेअर एरर. ठीक आहे. याची व्हॅल्यू ना नेहमी 0 ते 1 मध्ये येते. काय करते? द व्हॅल्यू ऑफ दिस एरर इज बिटवीन 0 अँड 1. 1 असेल तर काय? परफेक्ट प्रेडिक्शन देते आपला मॉडेल. आणि 0 असेल तर चुकतोय. खूप बॅड मॉडेल आहे. कळलं? मग तुम्हाला एक ॲव्हरेज तुम्ही ठरवून घ्यायचा. तुम्ही सांगताना तुम्हाला जर विचारलं की तुम्ही हा मशीन लर्निंग अल्गोरिदम लिहून घ्या, मग तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यू क्वेश्चन. तुम्ही एक प्रोजेक्ट वही आणली का? तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक फॉर शुअर यू आर गोइंग टू गिव्ह सम प्रोजेक्ट. बरोबर? तर तुम्ही तो प्रोजेक्ट बघितल्यानंतर ते तुम्हाला विचारतील की तू कसं काय सांगतोय की तुझा प्रेडिक्शन्स बरोबर आहे. हवेत तर नाही सांगू शकत ना. करेक्ट? त्यांनी जर विचारलं टेल मी हाऊ आर यू क्लासिफाईंग ऑर जनरलायझिंग युअर प्रेडिक्शन्स. ठीक आहे. की तुमचे प्रेडिक्शन्स कसे, नॉट क्लासिफाईंग, टेल मी हाऊ डिड यू चेक युअर प्रेडिक्शन्स की एवढे करेक्ट आहे. और हाऊ शुअर आर यू अबाउट युअर प्रेडिक्शन्स. बरोबर? कितपत शुअर आहात तुम्ही तुमच्या प्रेडिक्शन्सवरती. हा सिम्पल क्वेश्चन आहे विचारला. किंवा तुम्ही कसं काय इव्हॅल्युएट केलं तुमचं मॉडेल की नाही यू आर गिविंग 90% प्रेडिक्शन. किंवा तुम्ही विचारलं ओके यू हॅव डेव्हलप्ड दिस AI मॉडेल, याची ॲक्युरेसी काय? तुम्ही सांगाल माय ॲक्युरेसी वॉज ऑलमोस्ट 95 to 96% बोलून दिलं. हां. हाऊ शुअर यू आर.
त्यांना सांगायचं when I was building this AI model, I developed it using this particular machine learning algorithm. हा ML model वापरला मी त्याला बनवायला. Okay, so while building this ML model, this was the evaluation matrix I used, wherein my R2 score was giving 0.92, which is almost close to 1. That means my predictions are almost correct. So that's why I made 95. Secondly, I checked for the mean absolute error matrix. That mean absolute error matrix was nearly between 1 to 5. So that means my predictions were only showing 0.5% greater or 0.5% lower. So again, by looking at this particular two evaluation matrix, I can say that my model is giving 95 to 96% clear prediction. कळलं का कसं जस्टिफाय कराल आणि काय इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स? हां, समजलं? समजे? काय डाऊट डिफिकल्टी याच्यामध्ये? कळलं? तर हे तुम्हाला एक सेकंड, ठीक आहे. याला कोड कसं करता लिहून घ्या. आपण कुठे आता एवढं करत बसतो थोड्या वेळासाठी. हे पण लिहून घ्या कसं तुम्ही इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स लिहिता. फ्रॉम sklearn.matrix, अगेन सेम, फ्रॉम sklearn.matrix import mean square error, import mean underscore squared underscore error, comma R2 underscore score R2 underscore score. ठीक आहे. आणि नंतर मग मीन ॲब्सोल्यूट एरर, जे पण तुम्हाला पाहिजे. तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहे, 4ही करून ठेवा. ठीक आहे, झालं सिम्पल. आणि त्यानंतर काय आपलं सेम ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सारखं 2 व्हेरिएबल्स घ्यायचे. एक घेतला तुम्ही MSE, दुसरा घेतला R2. MSE मध्ये काय करेल, इक्वल्स टू मीन स्क्वेअर एरर, त्याच्यामध्ये वाय जो आपल्याला कशावरती प्रेडिक्ट करायचं, जे आपण वरती वाय कॉमा वाय प्रेडिक्शन्स, किंवा लेट्स से ज्याच्या आता इथे सध्या वाय प्रेडिक्शन्स होतं, पण त्याच्यामध्ये तुम्ही ठेवायचं ज्याच्यावरती तुम्ही प्रेडिक्ट केलं आहे. प्रेडिक्ट करताना तुम्ही कशावरती केलं होतं, प्रेडिक्शन्ससाठी तुम्ही एक नवीन व्हेरिएबल घेतला होता, लेट्स से वाय, सॉरी कन्फ्यूज व्हाल तुम्ही, प्रेडिक्शन्स म्हणून तुम्ही एक व्हेरिएबल बनवला. प्रेडिक्शन्स म्हणजे व्हेरिएबल समजलं ना, प्रेडिक्शन्स नावाचं तुम्ही व्हेरिएबल बनवलं, त्यामध्ये तुम्ही मॉडेलला प्रेडिक्ट केलं. तर मग इव्हॅल्युएशन याच्यावरतीच करणार ना आपण, इव्हॅल्युएशन प्रेडिक्शन्सवरतीच करणार ना, हो का नाही? ठीक आहे. मग मीन स्क्वेअर एररमध्ये ते टाकून द्यायचं. सेकंड आहे R2 स्कोर. कसं लिहिणार, सेम एक नवीन व्हेरिएबल घ्यायचा, इक्वल्स टू काय R2 स्कोर, पहिले टाकावं तर लागेल ना काय प्रेडिक्ट करायचं आहे, R2 अंडरस्कोर स्कोर, त्याच्या ब्रॅकेटमध्ये प्रेडिक्ट, जे पण तुम्ही प्रेडिक्ट केलं आहे. आपण काय सिम्पल लक्षात ठेवा, स्प्लिट फिट प्रेडिक्ट. आता हे जे प्रेडिक्ट आपण ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आहे ना, हे जे पूर्ण प्रेडिक्शनचा पूर्ण सेल आहे, आपल्याला त्याच्यावरती इव्हॅल्युएशन्स करायचे आहेत ना, जे प्रेडिक्शन्स आलेत त्याच्यावरती. मग आपण नेक्स्ट काय येणार, इव्हॅल्युएशन. कळलं का? पाईपलाईन हळूहळू पुढे जात आहे का? ठीक आहे. जर आपण बघितलं असेल, थोडे पेजेस टर्न करा. स्टार्टिंगला आपण प्रोजेक्ट पाईपलाईन शिकलो होतो. काय काय होतं सांगा तर तिथे. डेटा कलेक्शन, डेटा अंडरस्टँडिंग, हां. हां. फीचर्स केली, मॉडेल ट्रेनिंग, नंतर बिल्डिंग, नंतर मॉडेल इव्हॅल्युएशन, आलो का इव्हॅल्युएशन पर्यंत? टेस्ट अँड व्हॅलिडेशन, नंतर मग मॉडेल ट्युनिंग असेल, डिप्लॉयमेंट. त्याला जो वेळ लागेल. कुठपर्यंत आलो आपण आता? मॉडेल आहे का, लिहिली आहे का संदेश का नाही? कुठे नाहीये?
नव्हते कारण तुम्ही त्या लेक्चरला दिली का तुम्ही पाईपलाईन? असे किती नोटबुक्स करताय? कळलं का? आता फक्त एका अल्गोरिदमसाठी सेम स्टेप तुमच्या वेगळ्या वेगळ्या अल्गोरिदम्सला जाणार. मॉडेल इव्हॅल्युएशनपर्यंत आलो आपण. कोड पण सिम्पल आहे. नंतर प्रेडिक्ट करताना काय नाही, प्रिंट ते दोन्ही व्हेरिएबल्स आलं प्रेडिक्शन. R2 स्कोअर 1 आला म्हणजे काय? म्हणजे परफेक्ट आहे. ठीक आहे. 0 आला म्हणजे बॅड. ठीक आहे. मीन स्क्वेअर एरर काय करतं? आपली जी प्रेडिक्ट व्हॅल्यू एरर्स जे असतात त्याला प्रेडिक्ट म्हणणं पेनल्टी देतं, पेनलाइज करतं. किती? 100 पर्यंत. 10 असेल तर 100 स्क्वेअर करतं एरर्सचा. ठीक आहे, समजलं? सो दिस वॉज नथिंग बट युअर मॉडेल इव्हॅल्युएशन. ठीक आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही गोष्टी जर करायच्या तर याच्यामध्ये तुम्ही आज काम काय करणार? मी आज एक होमवर्क देतो, स्वतःचा लिनियर रिग्रेशन मॉडेल बनवून आणायचा. ठीक आहे. आणि उद्या सगळ्यांनी जस्टिफाय करायचं. मी एक 3 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देईल, तिघांपैकी कुठले पण एक करा. ठीक आहे. सगळ्यांनी सारखंच नका करू फक्त. आणि ते ChatGPT वगैरे बघू नका. तुमच्याकडे रेफरन्स फाईल आहे, रेफरन्स फाईलमध्ये बघून ट्राय करा. ठीक आहे. आनंद होईल असा तुम्हाला बघितल्यावर. ठीक आहे. याच्यामध्ये मी काहीच देत नाही, फीचर स्केलिंग इंजिनिअरिंग वगैरे काहीच देत नाही. सिम्पल मॉडेल आहे, सिम्पल डेटा आहे. तुम्हाला फक्त पुढे मशीन लर्निंग वापरून तुम्हाला एक रिग्रेशनचा अल्गोरिदम बनवायचा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण एक एंड टू एंड प्रोजेक्ट करू याचा प्रिडिक्शन्सपर्यंत, किंवा तुम्हाला दाखवून देईल तो फ्रंट एंडमध्ये कसं लिहितात. फ्रंट एंडचे कोड ते सांगेल मी तुम्हाला. ते ChatGPT केलेत तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की फ्रंट एंड आपला पार्ट नाही आहे. तुमच्यापैकी कोणाला जर जमत असेल तर ते करू शकता. फ्रंट एंड म्हणजे स्ट्रीमलेट वगैरे आपण ते बनवतो त्याच्यावरती. स्ट्रीमलेट पण पायथनमध्येच लिहिलं जातं. सिम्पल आहे ते. कोड तुम्हाला दाखवून देईल मी. बट फ्रंट एंड आपलं काम नाही, आपण बॅक एंड बघतो. मग फ्रंट एंडसाठी यू कॅन यूज दॅट. तुम्हाला एंड टू एंड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लिनियर रिग्रेशनचा स्टार्टपासून फीचर इंजिनिअरिंग, फीचर स्केलिंग वगैरे सगळं करून इव्हॅल्युएशनपर्यंत आणि तो मॉडेल कसा दिसेल तिथपर्यंत आपण एक एंड टू एंड प्रोजेक्ट करू. मग त्यानंतर आपण पुढे मूव्ह होऊ नेक्स्ट अल्गोरिदमला. त्याचं पण सेम. फर्स्ट विल अंडरस्टँड, देन विल डू अ प्रोजेक्ट. मग त्यानंतर मग आपलं सुरू होईल असेंबल लर्निंग, ट्री बेस्ड लर्निंग. त्याला जवळपास 1 वीक जाईल. त्यानंतर मग अनसुपरवाइज्ड, मग डीप लर्निंगला सुरू करू आपण. ठीक आहे. समजलं? काय डाऊट, डिफिकल्टी? अरे कोड सिम्पल आहे. एवढा कोड आहे फक्त. शॉक बसतो तुम्हाला नाही, मला त्या बाजूने. नंतर मग क्लासिफिकेशन बघू. समजलं का? ऑनलाईन मी स्क्रीनच शेअर केलेली आहे. Online, just go through it once. See, तुम्हाला पण घरी व्हिडिओमध्ये दिसेल स्प्लिट.
फिट आणि हे प्रेडिक्ट इझी. आणि त्यानंतर मग इव्हॅल्युएशन. होमवर्क आहे तुमचा. मीन ॲब्सोल्यूट एरर तुम्ही करून बघा. ठीक आहे, सिम्पल आहे. इफ यू डू करेक्ट. याच्यामध्ये जातो MAE इक्वल्स टू मीन ॲब्सोल्यूट एरर y, y underscore thread. करेक्ट आहे बघा. मी आत्ता मीन ॲब्सोल्यूट एरर नव्हता, मी आत्ता केला. आलं का 4. प्रेडिक्शन्स बघू आपण आता. प्रेडिक्शन्सवर चेक करू. ऑनलाईन वेट. प्रेडिक्शन फॉर 9 years. ओके. नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर किती सॅलरी? 8 वर्षासाठी बघू आपण. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. 8 साठी किती आहे? 60,000. चेक करू. ऑलमोस्ट करेक्ट आहे. आणि R2 स्कोर किती आला आहे? 1 आला का बरोबर? एक्झॅक्ट. असं असतं. समजलं का? इझी आहे खूप मशीन लर्निंग. असंच तुम्ही आता मी करून दाखवलं याच्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही घरी ट्राय करा. तीन स्टेटमेंट सांगतो. हां 3 प्रॉब्लेम. ते आता मी विचार नाही केला असं, तो विचार करून टाकतो, पाठवतो मी. चांगलं आहे ते. इकडे तिकडे बघू नका, याच्यात बघून इथे बघून करा, ते डोक्यात बसेल. ChatGPT केलं ना तर डोक्यात नाही बसणार. जेमिनायचे पण वापरा. ठीक आहे. आजची अटेंडन्स लिहून द्या मला एका तुमच्या फोनवर, ग्रुपवर पाठवून द्या आणि तुम्ही जाऊ शकता. तुमचं बरंच राहिलं आहे आकांक्षा. तुम्ही बरंच मागे आहे म्हटलं. बरं. नाही, मशीन AIML ला कोणीच विचारत नाही टँगो वगैरे. फ्रंट एंडसाठी